श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून आवडणारे, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे पारंपरिक गोविंद लाडू आज आपण बनवणार आहोत. हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि त्यांची खासियत म्हणजे घरातील साध्या साहित्यांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात. यामध्ये आपण फक्त 1 चमचा इतकं तूप वापरणार आहोत. जास्त तुपाचा देखील आपल्याला वापर करायचा नाही. सोबतच आपण गुळाचा पाक देखील करणार नाही आहोत. तर चला तर मग लगेचच पाहूया विस्मरणात चाललेले गोविंद लाडू, सुदामा लाडू म्हणजेच पोह्यांचे लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 2 वाटी इतके पोहे घालायचे आहेत. इथे आपल्याला जाड पोहे वापरायचे आहेत. जे आपण कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो त्याच पोह्यांचा आज आपल्याला वापर करायचा आहे. आता हे पोहे आपल्याला तुपासोबत छान असे खमंग होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला गॅसची आच लहान ठेवायची आहे. पोहे भाजायला फार काही वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटात मंद आचेवर हे पोहे खमंग असे भाजून होतात. पुढच्या 5 मिनिटातच तुम्ही पाहू शकता इथे पोहे आकसले गेले आहेत. पोह्यांची साईज सुद्धा कमी झालेली आहे. आता हे पोहे छान असे कुरकुरीत भाजले गेले आहेत. असा चुरा होतोय म्हणजे हे पोहे भाजले गेले आहेत. असे पोहे तुपावर भाजले गेले की त्याचा स्वाद सुद्धा खूप छान येतो आणि लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता त्याच वाटीचा वापर करून आपल्याला 1 वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर खमंग होईपर्यंत, शेंगदाणे फुटेपर्यंत आणि शेंगदाण्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. प्रत्येक साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडू सुद्धा चविष्ट लागतात आणि महिनाभर टिकायला सुद्धा मदत होते. काही मिनिटातच तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा इथे रंग बदलला गेला आहे. आता शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं, तर इथे मी एक शेंगदाणा घेतलेला आहे आणि हलकासा थंड करायचा आहे आणि शेंगदाण्याचं साल सहज निघते का ते पाहायचं आहे. तर इथे शेंगदाण्याचं साल सहज निघते म्हणजे शेंगदाणे छान असे खमंग भाजले गेले आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार होण्याची वाट पाहायची आहे. आणि मी पोहे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि पोहे सुद्धा आपल्याला गार करून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि या तुपावर आपल्याला सुकामेवा परतून घ्यायचा आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये मी अर्धा वाटी काजू बदाम घेतलेले आहेत. आता हा सुकामेवा 1 मिनिट हलकासा रंग बदलेपर्यंत, छान असा खमंग होईपर्यंत तुपावर भाजून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये मी आता पाव वाटी इतके पांढरे तीळ घातलेले आहेत आणि तीळ सुद्धा आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे कढई फार गरम झाली आहे त्यामुळे भाजण्यासाठी फार वेळ काही लागणार नाही. पुढच्या 1 मिनिटातच हे छान असे भाजले गेले की लगेचच आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर इथे मी सर्व जिन्नस पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत. आता हे पोहे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे मी रवाळ असे हे पोहे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला उरलेले जिन्नस घालून मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. म्हणजेच मिक्सर पल्स मोडवर ठेवून, म्हणजेच मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे सर्व जिन्नस जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी उरलेले सर्व जिन्नस मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवून घेतलेले पोहे घालायचे आहेत. सोबतच 1 वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता हा गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता लाडूचं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे.
इथे बघू शकता मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. कुठेही गोळा झालेला नाही, तेल किंवा तूप सुटलेलं नाही, परंतु मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे अशा थोड्याशा गुठळ्या होतात. तर त्या गुठळ्या आपल्याला हाताने मोडून घ्यायच्या आहेत. तर इथे मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. अशी मूठ वळून बघायची आहे, म्हणजे आपल्याला लाडू वळता येतील. जर का इथे मिश्रण कोरडं वाटत असेल आणि लाडू वळता येत नसतील तर यामध्ये थोडं साजूक तूप गरम करून घाला, म्हणजे लाडू छान असे वळता येतील. आता यामध्ये मी 1 चमचा भाजलेली खसखस घालणार आहे. सोबतच हे लाडू स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. सोबतच पाव चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे, कारण जायफळ आणि गुळाचा स्वाद हा अप्रतिम लागतो. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे. आता आपण लगेच लाडू वळायला घेतोय. त्याकरता इथे मी एक खोलगट पळी घेतलेली आहे, म्हणजे लाडू एकाच मापाचे तयार होतील. आता आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे मी गार्निशिंगसाठी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. तर इथे आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे. बघा, लाडूचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं होत नाही. तर इथे आपला दुसरा लाडू सुद्धा वळून झालेला आहे. तर तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीला असे हे लाडू बनवून पहा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.